घराचं स्वप्न पूर्ण करणं आजच्या काळात कठीण नाही आहे, पण ते स्वप्न पूर्ण करताना घेतलेलं होम लोन अनेकांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आर्थिक भार ठरतं. अनेक जण 20-30 वर्ष EMI भरत राहतात आणि कर्जापेक्षा व्याजातच लाखो रुपये जास्त भरून टाकतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की कोणतंही अतिरिक्त उत्पन्न न कमावता फक्त 3 स्मार्ट आर्थिक सवयी लावून तुम्ही तुमच्या होम लोनवरचं लाखो रुपयांचं व्याज वाचवू शकता, तर खरं तर बहुतेक लोक फक्त EMI भरत राहतात, पण तो कमी कसा करायचा किंवा कर्ज लवकर कसं संपवायचं हे त्यांना माहितीच नसतं. आज आपण अशाच 3 स्मार्ट सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमचं होम लोन लवकर संपवू शकतात आणि लाखो रुपयांचं व्याज वाचवू शकतात. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावपत्ती. घर प्रत्येक माणसाचं एक स्वप्न, स्वतःच्या नावाचं घर असावं, आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहावं, ही इच्छा जवळपास प्रत्येकाचीच असते. पण आजच्या काळात घरांच्या वाढत्या किमती पाहता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोकांना होम लोन घ्यावंच लागतं. काही जण 20 वर्षांसाठी, काही जण 30 वर्षांसाठी कर्ज घेतात. सुरुवातीला EMI भरताना फारसा त्रास जाणवत नाही, पण जसजसा काळ पुढे जातो, मुलांचं शिक्षण, घर खर्च, महागाई, वैद्यकीय खर्च आणि इतर जबाबदाऱ्या वाढतात, तसतसा महिन्याला जाणारा EMI अनेकांना जड वाटायला लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का, होम लोन मध्ये तुम्ही फक्त घेतलेले पैसे परत करत नाही, तर त्यावर मोठ्या प्रमाणात व्याजही भरत असता. अनेकदा 50 लाखांचं कर्ज घेतलं तर त्यावर 40 ते 60 लाख रुपयांपर्यंत व्याज भरावं लागू शकतं. म्हणजे घराची किंमत जवळपास दुप्पट होते. हीच गोष्ट अनेकांना उशिरा समजते, पण याचा अर्थ असा नाहीये की आता काहीच करता येणार नाही. योग्य वेळी काही निर्णय घेतले तर EMIचा भार हा कमी होऊ शकतो, कर्ज लवकर संपवता येऊ शकतं आणि लाखो रुपयांचं व्याजही वाचू शकतं. त्यामुळे सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, होम लोनचा EMI म्हणजे फक्त व्याज नसतं. प्रत्येक EMI मध्ये 2 गोष्टी असतात. एक म्हणजे मूळ कर्जाची रक्कम आणि दुसरं म्हणजे त्यावरचं व्याज. पण सुरुवातीच्या काही वर्षात तुम्ही भरत असलेल्या EMI मधला मोठा हिस्सा हा व्याजाचा असतो. मूळ कर्ज फारच कमी होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात घेतलेले योग्य निर्णय भविष्यात मोठा फरक घडवू शकतात. आता समजा तुम्ही 5-6 वर्षांपूर्वी होम लोन घेतलं, त्यावेळी व्याजदर जास्त होतं, पण आज अनेक बँका कमी व्याजदरात होम लोन देत आहेत. अशा वेळी अनेक लोक एक मोठी संधी गमावतात, कारण ते आपल्या जुन्याच बँकेत कर्ज सुरू ठेवतात. प्रत्यक्षात तुम्ही तुमचं होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता. यालाच बॅलन्स ट्रान्सफर म्हणतात. जर नवीन बँक कमी व्याजदर देत असेल तर तुमचा EMI कमी होऊ शकतो किंवा EMI तसाच ठेवून कर्जाचा कालावधी कमी करता येतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की फक्त कमी व्याजदर दिसला म्हणून लगेच कर्ज ट्रान्सफर करू नका, कारण त्यासाठी प्रोसेसिंग फी, कागदपत्रांचे शुल्क आणि इतर खर्चही असू शकतात. त्यामुळे ट्रान्सफरमुळे प्रत्यक्षात किती बचत होणार आहे याचा आधी नीट हिशोब केल्यानंतरच निर्णय घ्या. आता दुसऱ्या सवयीबद्दल बोलूया. वर्षभरात आपल्यापैकी अनेकांना बोनस मिळतो, काहींना इन्सेंटिव्ह मिळतो, तर काहींना व्यवसायातून किंवा इतर मार्गांनी अतिरिक्त उत्पन्न मिळतं. बहुतेक वेळा ही रक्कम नवीन मोबाईल, प्रवास किंवा इतर खर्चात जाते. पण जर हीच रक्कम तुम्ही होम लोनमध्ये प्री पेमेंट म्हणून भरली तर त्याचा खूप मोठा फायदा होतो, कारण बँक व्याज मूळ कर्जावर आकारते. तुम्ही मूळ कर्ज जितकं कमी कराल तितकं पुढे लागणारं व्याजही कमी होतं. समजा दरवर्षी एक अतिरिक्त EMI किंवा 1-2 लाख रुपयांचं प्रीपेमेंट केलं तर काही वर्षातच तुम्ही लाखो रुपयांचं व्याज वाचवू शकता. अनेक आर्थिक नियोजक यालाच सगळ्यात प्रभावी उपाय मानतात. याच ठिकाणी आणखी एक चूक अनेक लोक करतात. बोनस आला की तो पूर्ण खर्च करून टाकतात, पण त्यातला काही भाग जरी होम लोन मध्ये भरला तरी भविष्यात त्याचा मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. आता तिसऱ्या आणि सगळ्यात दुर्लक्षित सवयीकडे येऊया. प्रत्येक वर्षी अनेकांच्या पगारात वाढ होते, पण पगार वाढला तरी EMI मात्र तोच राहतो. इथेच लोक मोठी संधी गमावतात. समजा तुमचा EMI सध्या 30,000 रुपये आहे. 2-3 वर्षांनी तुमचा पगार वाढला आणि तुम्ही EMI फक्त 3 किंवा 5,000 रुपयांनी वाढवला तरी कर्जाचा कालावधी अनेक वर्षांनी कमी होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे एकूण व्याजाचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे पगार वाढला की जीवनशैली वाढवण्यापूर्वी EMI थोडा वाचवण्याचा विचार नक्की करा. याशिवाय काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीही लक्षात ठेवायला हव्यात, जसं की तुमचा व्याजदर फिक्स्ड आहे की फ्लोटिंग आहे हे समजून घ्या. वेळेवर EMI भरत राहिला तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो आणि भविष्यात दुसरं कर्ज घेताना त्याचा अर्थातच फायदा होतो. वर्षातून किमान एकदा तरी आपल्या होम लोनचं स्टेटमेंट तपासा. व्याजदर बदललाय का, बँकेनं काही नवीन अटी लागू केल्या आहेत का, हे जाणून घेणं ही तितकंच गरजेचं आहे. आता या सगळ्यासोबत अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की EMI कमी करणं चांगलं की कर्जाचा कालावधी कमी करणं.
याचं उत्तर प्रत्येकासाठी सारखं नसतं. जर तुमच्या घराचा मासिक खर्च जास्त असेल आणि आर्थिक ताण कमी करायचा असेल तर EMI कमी करणं योग्य ठरू शकतं. पण जर तुमचं उत्पन्न स्थिर असेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त व्याज वाचवायचं असेल तर कर्जाचा कालावधी कमी करणं जास्त फायदेशीर ठरतं. अनेकांना माहितीच असेल की होम लोन हा आयुष्यातला मोठा आर्थिक निर्णय असतो, पण योग्य माहिती आणि योग्य नियोजन असेल तर ते ओझं न ठरता एक स्मार्ट गुंतवणूक ठरू शकते. छोट्या छोट्या आर्थिक सवयी भविष्यात लाखो रुपयांची बचत करून देतात. त्यामुळे आजच तुमच्या होम लोनचा आढावा घ्या, व्याजदर तपासा, प्रीपेमेंटचा विचार करा आणि पगार वाढला असेल तर EMI वाढवण्याबाबत बँकेशी चर्चा करा. कदाचित या छोट्या निर्णयांमुळे तुमचं कर्ज 4-5 वर्ष आधीच संपेल आणि तुम्ही लाखो रुपयांचं व्याजही वाचवा. तुम्ही होम लोन घेतलं असेल तर आणखी कोणत्या ट्रिक्स सोयीच्या आहेत असं तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच सोप्या भाषेत आर्थिक माहिती जाणून घेण्यासाठी लगावबत्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.